श्री स्वामी समर्थ. तूळ राशीच्या स्वामी भक्तांनो, 19 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी काही साधे संकेत घेऊन येत नाही. आजची परिस्थिती बाहेरून शांत दिसली तरी तुमच्या मनात अनेक प्रश्न एकाच वेळी निर्माण होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचं बदललेलं वागणं, एखाद्या कामाबद्दल आलेली अनपेक्षित माहिती, एखादा निर्णय पुढे ढकलण्याची वेळ किंवा अचानक समोर आलेली एखादी संधी, यापैकी काहीतरी तुमच्या लक्षात येऊ शकतं. पण आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्या क्षणी दिसणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याऐवजी तिच्या मागची परिस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. कारण कधीकधी शांत दिसणारी परिस्थिती आतून बदलत असते आणि कधीकधी मोठा वाटणारा अडथळा प्रत्यक्षात फारसा मोठा नसतो. म्हणून आजचे संकेत निश्चित भविष्यवाणी म्हणून न घेता ज्योतिषीय मार्गदर्शन आणि मनोरंजनात्मक स्वरूपात घ्या. महत्त्वाचे निर्णय प्रत्यक्ष परिस्थिती आणि योग्य सल्ल्यांच्या आधारावर घ्या. आणि जर तुमची श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग पाहूयात 19 ऑगस्टला तूळ राशीच्या आयुष्यात कोणते 12 वेगळे संकेत दिसू शकतात. संकेत क्रमांक 1. एक अपूर्ण काम पुन्हा तुमच्यासमोर उभं राहील. तूळ राशी, तुमच्या आयुष्यात एखादं असं काम असू शकतं जे तुम्ही पूर्णपणे संपलं असं समजत होतात. कदाचित एखादा अर्ज, एखादं घरगुती काम, एखादी चर्चा किंवा काही काळापूर्वी थांबलेला निर्णय. पण 19 ऑगस्टला त्याच विषयाकडे पुन्हा लक्ष जाऊ शकतं. एखाद्या व्यक्तीचा फोन येईल, कुणीतरी त्याबद्दल प्रश्न विचारेल किंवा अचानक तुम्हाला जाणवेल की हे काम अजून पूर्ण झालेलं नाही. पहिल्या क्षणी त्रास होऊ शकतो. मनात येईल पुन्हा हाच विषय, पण यावेळी त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहा. पूर्वी जिथे अडथळा होता तिथे आता काही नवीन पर्याय निर्माण झाले आहेत का हे तपासा. कारण काही वेळा एखादी गोष्ट पुन्हा समोर येते ती त्रास देण्यासाठी नाही, तर यावेळी ती पूर्ण करण्याची योग्य वेळ आलेली असते. संकेत क्रमांक 2. तुमच्या निर्णयावर एखाद्याचा प्रभाव जाणवेल. आज एखादी व्यक्ती तुमच्याशी खूप आत्मविश्वासाने बोलेल. ती तुम्हाला सांगेल हेच कर किंवा हा निर्णय घे, यातच तुझं भलं आहे. तिचा अनुभव मोठा असू शकतो, पण निर्णय तुमच्या आयुष्याचा आहे. म्हणून समोरच्याचा सल्ला ऐका, पण अंतिम निर्णय घेण्याआधी स्वतःची परिस्थिती तपासा. विशेषतः करिअर, पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित बाबतीत दुसऱ्याच्या अनुभवाची कॉपी करणं योग्य नसतं. कारण एकाच परिस्थितीत 2 व्यक्तींची परिणाम वेगळे असू शकतात. सल्ला घ्या, पण स्वतःचा विवेक गहाण ठेवू नका. संकेत क्रमांक 3. घरात एखादी छोटी गोष्ट मोठ्या चर्चेचे कारण बनेल. आज घरात एखादा साधा विषय अचानक गंभीर होऊ शकतो. एखादा खर्च, घरातील वस्तू, कोणाच्या वेळेचं नियोजन किंवा एखादा जुना निर्णय. सुरुवातीला विषय छोटा असेल, पण प्रत्येक व्यक्ती स्वतःची बाजू सांगू लागली की वातावरण बदलू शकतं. इथे तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. तुम्ही शांत राहिलात तर विषय लवकर निवळू शकतो, पण जर तुम्हीही त्या क्षणी आवाज वाढवला तर छोटा गैरसमज मोठा होऊ शकतो. म्हणून आज एक नियम लक्षात ठेवा. प्रत्येक मुद्दा जिंकायचा नसतो. काही मुद्दे फक्त शांतपणे सोडवायचे असतात. संकेत क्रमांक 4. कामात तुमच्या जुन्या कौशल्याचा उपयोग होईल. कदाचित तुम्ही एखादी गोष्ट खूप पूर्वी शिकला असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की त्याचा आता काही उपयोग नाही, पण 19 ऑगस्टला अचानक त्याच कौशल्याची गरज भासू शकते. एखादं जुनं ज्ञान, एखादी जुनी ओळख, एखादा पूर्वीचा अनुभव किंवा तुम्ही आधी केलेलं काम. आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल हे शिकणं त्यावेळी व्यर्थ गेलं नव्हतं. म्हणून तुमच्या भूतकाळातील अनुभवांना कमी लेखू नका. तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट ताबडतोब परिणाम देत नाही. काही अनुभव भविष्यात योग्य क्षणी उपयोगी पडतात. संकेत क्रमांक 5. खर्च करण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारा. आज एखादी वस्तू किंवा सेवा घेण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. कदाचित ती तुम्हाला खरोखर आवडेल, पण खरेदी करण्याआधी स्वतःला विचारा, मला ही गोष्ट खरंच आवश्यक आहे का, की फक्त ती हवी आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. जर खर्च तुमच्या बजेटमध्ये सहज बसत असेल तर ठीक, पण फक्त क्षणिक आकर्षणामुळे अनावश्यक खर्च करू नका. आणि मोठ्या आर्थिक निर्णयांमध्ये जाहिराती, सोशल मीडिया किंवा ऐकीव माहितीवर अवलंबून राहण्याऐवजी अधिकृत माहिती तपासा. आज पैशांबाबत तुमची शिस्तच तुमची खरी ताकद ठरू शकते. संकेत क्रमांक 6. एक व्यक्ती तुमच्याकडून उत्तराची वाट पाहत असेल. तुम्ही एखाद्या मेसेजला उत्तर दिलेलं नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट स्पष्ट सांगायची राहिली असेल. तुमच्या शांततेचा समोरची व्यक्ती वेगळा अर्थ काढत असेल. कदाचित तिला वाटत असेल की तुम्ही नाराज आहात,
कदाचित तुम्ही मुद्दाम दुर्लक्ष करत आहात असं तिला वाटत असेल. जर तो संबंध तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल तर अनावश्यक गैरसमज वाढू देऊ नका. लांबलचक स्पष्टीकरणाची गरज नाही. कधीकधी एक वाक्य पुरेसं असतं. मी व्यस्त होतो म्हणून उत्तर देऊ शकलो नाही. शांतता नेहमीच उत्तर नसते. काही वेळा संवादही आवश्यक असतो. संकेत क्रमांक 7. तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी परिस्थिती येऊ शकते. आज एखादं काम अपेक्षेपेक्षा उशिरा होऊ शकतं. तुम्ही वेळेत पोहोचाल, पण समोरची व्यक्ती उशिरा येईल. तुम्ही काम पूर्ण कराल, पण दुसऱ्या व्यक्तीमुळे ते पुढे जाईल. अशा वेळी चिडचिड होऊ शकते, पण तुमच्या हातात नसलेल्या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या हातात आलेल्या गोष्टी व्यवस्थित करा, कारण काही दिवस असे असतात जिथे गतीपेक्षा संयम महत्त्वाचा असतो. संकेत क्रमांक 8. एखादी व्यक्ती तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत करेल. तुळ राशी, ज्याच्याकडून तुम्हाला फारशी अपेक्षा नसेल अशी एखादी व्यक्ती अचानक मदतीला उभी राहू शकते. कदाचित छोट्या कामात, कदाचित एखाद्या माहितीमध्ये किंवा योग्य व्यक्तीशी संपर्क करून देण्यात. ही मदत मोठी नसली तरी तिचं महत्त्व मोठं असेल, कारण ती तुम्हाला एक गोष्ट जाणवून देईल. प्रत्येक चांगली गोष्ट आधीच सांगून येत नाही. म्हणून आपल्या आयुष्यातील चांगल्या लोकांची किंमत वेळेवर ओळखा आणि शक्य असेल तर त्यांचे आभार माना. संकेत क्रमांक 9. एखाद्या जुन्या गैरसमजाचा दुसरा अर्थ समोर येईल. काही वेळा आपल्याला एखादी घटना एका बाजूने दिसते. आपण निष्कर्ष काढतो आणि त्याच निष्कर्षावर वर्षानुवर्ष विश्वास ठेवतो. पण आज एखाद्या जुन्या प्रसंगाची दुसरी बाजू समजण्याची शक्यता आहे. कदाचित समोरची व्यक्ती त्यावेळी कोणत्या परिस्थितीत होती हे कळेल, किंवा तुम्हाला स्वतःची काही चूक लक्षात येईल. असं झालं तर स्वतःला दोष देत बसू नका. भूतकाळ बदलता येत नाही, पण त्यातून मिळालेला धडा वापरून वर्तमान नक्कीच बदलता येते. संकेत क्रमांक 10. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात संतुलन ठेवण्याची वेळ. तुळ राशीच्या व्यक्तींना अनेकदा एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात. काम, घर, नाती, स्वतःच्या इच्छा आणि इतरांच्या अपेक्षा. पण आज स्वतःसाठी वेळ दिल्याचा परिणाम जाणवू शकतो. तुम्ही दिवसभर व्यस्त असाल, पण रात्री विचार कराल, आज मी स्वतःसाठी केलं तरी काय. म्हणून दिवसात थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. मोठा ब्रेक आवश्यक नाही. थोडं चालणं, शांत बसणं, आवडतं संगीत ऐकणं किंवा फक्त काही वेळ मोबाईलपासून दूर राहणं. मनाला विश्रांती मिळाली की निर्णय अधिक स्पष्ट दिसतात. संकेत क्रमांक 11. एखाद्या गोष्टीबद्दल तुमचं मत अचानक बदलू शकतं. आज तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल, कामाबद्दल किंवा संधीबद्दल एक मत घेऊन बसलेले असाल, पण नवीन माहिती मिळाल्यावर तुम्हाला वाटेल, कदाचित मी याकडे चुकीच्या पद्धतीने पाहत होतो. मत बदलणं कमजोरी नाही. नवीन माहिती मिळाल्यावर विचार बदलण्याची क्षमता ही बुद्धिमत्तेची खूण आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक नवीन माहिती खरी असेलच असं नाही. म्हणून आधी पडताळणी करा, मगच जुनं तुमचं मत बनवा. संकेत क्रमांक 12. शेवटचा संकेत तुमच्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. तुळ राशी, तुमच्या मनात एखादी गोष्ट असू शकते जी तुम्हाला करायची आहे, पण आतून एक आवाज सतत म्हणत असेल, माझ्याकडून होईल का. हा प्रश्नच कधीकधी आपल्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा बनतो. 19 ऑगस्टला एखाद्या छोट्या प्रसंगातून तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव होऊ शकते. कुणीतरी तुमच्या कामाचं कौतुक करेल, तुम्ही एखादं अवघड काम पूर्ण कराल किंवा पूर्वी अशक्य वाटणारी गोष्ट तुम्ही हाताळाल आणि त्या क्षणी लक्षात येईल, तुमच्यात क्षमता आधीपासून होती, फक्त तुमच्या स्वतःच्या विश्वासाला तिची गरज होती. म्हणून स्वतःची तुलना इतरांशी करू नका. तुमचा वेग वेगळा असू शकतो, तुमचा मार्ग वेगळा असू शकतो, पण त्याचा अर्थ तुम्ही मागे आहात असा नाही. 19 ऑगस्टची विशेष सावधगिरी. तुळ राशीच्या स्वामी भक्तांनो, आज काही गोष्टी विशेष लक्षात ठेवा. पहिली आहे, रागाच्या क्षणी नात्याबद्दल अंतिम निर्णय घेऊ नका. दुसरी आहे, पैशांच्या बाबतीत आकर्षक ऑफर दिसली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. तिसरी आहे, दुसऱ्यांच्या मतामुळे स्वतःची दिशा बदलू नका. चौथी आहे, अपूर्ण माहितीवरून कुणावरही संशय घेऊ नका. पाचवी आहे, स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्यात सवय कमी करा. आणि सर्वात महत्त्वाचं, जिथे स्पष्टता मिळू शकते तिथे अंदाज बांधत बसू नका. 3 विशेष उपाय. उपाय क्रमांक 1. सकाळी शांतपणे श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि मनात म्हणा, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि योग्य गोष्ट स्वीकारण्याची शक्ती मिळो. यानंतर दिवसातील सर्वात महत्त्वाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उपाय क्रमांक 2. आज एखाद्या गरजू व्यक्तीला शक्य असेल ती छोटी मदत करा. मदत आर्थिक असायलाच हवी असं नाही. अन्न देणं, एखाद्याचं काम सोपं करणं किंवा गरजू व्यक्तीचं बोलणं शांतपणे ऐकणं ही मदतच आहे.
उपाय क्रमांक 3. रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा. आज मी काय चांगलं केलं, आज माझ्याकडून कोणती चूक झाली, उद्या मी काय सुधारू शकतो. ही 3 प्रश्नांची छोटी सवय तुम्हाला स्वतःकडे अधिक प्रामाणिकपणे पाहायला मदत करू शकते. अंतिम संदेश. तूळ राशी, 19 ऑगस्ट तुम्हाला कदाचित एखादी मोठी घोषणा देणार नाही, पण तो तुम्हाला काही लहान संकेतामधून मोठ्या गोष्टी समजून घेण्याची संधी देऊ शकतो. कुणाचं एक वाक्य, एखादं थांबलेलं काम, एखादी छोटी मदत, एखादा जुना गैरसमज किंवा स्वतःबद्दल निर्माण झालेला एक नवीन विश्वास, यापैकी कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी विचार करण्यासारखी ठरू शकते. लक्षात ठेवा, जिथे तुमच्या हातात परिस्थिती नाही तिथे संयम ठेवा. जिथे निर्णय तुमच्या हातात आहे तिथे भीतीला निर्णय घेऊ देऊ नका आणि जिथे सत्य तपासता येतं तिथे अंदाजावर विश्वास ठेवू नका. तुमचा मार्ग शांत असला तरी तो चुकीचा असेलच असं नाही. कधीकधी सर्वात मोठी प्रगती बाहेरून दिसत नाही, ती मनात होते. आणि जेव्हा मनाची दिशा बदलते तेव्हा आयुष्याची दिशा हळूहळू बदलायला सुरुवात होते. जर आजच्या राशी भविष्यातील एखादा संकेत तुमच्या परिस्थितीशी जुळला असेल तर कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ. तुमच्या आयुष्यात सुख, शांती, योग्य निर्णय आणि सकारात्मक बदल येवोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ.